नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र आदिवासी विभाग ट्रिबल डेव्हलपमेंट या विभागामार्फत 416 पदांसाठीची वॉचमन म्हणजे चौकीदार पदासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली असून या पदासाठी फक्त 10वी पास शैक्षणिक पात्रता असून महिला आणि पुरुष दोन्हीही यासाठी अर्ज करू शकतात. एकूण 416 जागा असून संपूर्ण जाहिरात आलेली आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा उपलब्ध आहे. या ठिकाणी ही वेबसाईट जी आहे TDC या वेबसाईटद्वारे चौकीदार या पदासाठी रजिस्ट्रेशन जे आहे नोंदणी ही केली जाऊ शकते. संपूर्ण जाहिरातसुद्धा उपलब्ध आहे. रजिस्ट्रेशनसाठीची ही स्वतंत्र वेबसाईटची लिंक टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा शेअर केले. तिथे चेक करू शकता. अशा पद्धतीने ही जाहिरात उपलब्ध आहे. पहिल्यांदा संपूर्ण जाहिरात पाहून घेऊयात. त्याचबरोबर चौकीदार पदासाठीची ही अर्ज करण्यासाठीची ही वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा ही सगळी माहिती जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जर जाहिरात पाहिलीत ट्रिबल डेव्हलपमेंट अंतर्गत चौकीदार गड्ड संवर्गाची सरळ सेवा भरती जाहिरात 27 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठीची लिंक ही जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली दिनांक 27 एप्रिल 2026 पासून. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 18 मे 2025 असणार आहे. तर यामध्ये पाहिलं तर जागा कशा आहेत तर पदसंख्या एकूण 416 असून यामध्ये प्रकल्प अधिकारी हे पद सुद्धा आहे. चौकीदार संवर्गासाठी प्रत्येक जो ऑफिस आहे कार्यालय या कार्यालयाअंतर्गत या जागा अशा पद्धतीने विभागल्या गेलेल्या आहेत. रिक्त जागांची आकडेवारी माहिती चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची माहिती चेक करून त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. तर इथे पाहू शकता एकूण जो पहिला जो विभाग आहे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोले अहिल्यानगर या विभागासाठी या ऑफिससाठी या कार्यालयासाठी एकूण ज्या जागा आहेत 15 टोटल जागा आहेत. तर यामध्ये चौकीदार पद वेतन श्रेणी पाहू शकता एसेक 15,000 ते 47,600. आता चौकीदार या पदासाठीची कामं काय काय असतात, पगार आपण पाहिला आहे. त्याचबरोबर प्रमोशनसाठी किती संधी असते, याची सगळी माहितीसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत आपण घेणार आहोत. तो व्हिडिओसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ज्या ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत, त्यांनी सगळ्यात अगोदर पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतरनं ऑनलाईन जो अर्ज आहे, हा केला जाऊ शकतो. सॉरी. तर यामध्ये पाहिलं तर चौकीदार संवर्गासाठी प्रत्येक जे ऑफिस आहे कार्यालय त्या अंतर्गत रिक्त जागांची आकडेवारी हे देण्यात आली आहे. एकूण 416 जागा असून तुम्ही विभागानुसार चेक करू शकता कोणत्या विभागामध्ये तुमच्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत आणि त्यानुसार हा अर्ज हा केला जाऊ शकतो. अर्ज कसा करायचा या संदर्भात सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ हा असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती ही जाणून घेऊयात. प्रत्येक कार्यालयाअंतर्गत जे रिक्त जागांची माहिती आहे यामध्ये देण्यात आली आहे. ते अशा पद्धतीने इथे चेक केली जाऊ शकते. संपूर्ण जे महाराष्ट्रामधली जी सगळी कार्यालय आहेत आदिवासी विकास विभागासाठीची या सगळ्या कार्यालयाअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. त्या कार्यालयानुसार हे रिक्त जागांची आकडेवारी जाहीर केली असून एकूण 416 जागा असणार आहेत आणि या 416 जागा 10वी पास उमेदवारांसाठी असतील. वयाची पात्रता सुद्धा इथे देण्यात आली आहे. किमान वय जे आहे कमीत कमी 18 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता ही असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर यामध्ये जी चौकीदार हे पद आहे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 असणार आहे. 10वी पास उमेदवार असणं आवश्यक आहे आणि अर्हता 1 एप्रिल 2026 रोजी पूर्ण असणं आवश्यक आहे. निवड प्रक्रियेसाठी सध्या पहिल्यांदा परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यानंतर उमेदवारांची जी मेरिट लिस्ट आहे गुणांच्या आधारे 45% कमीत कमी गुण त्यापेक्षा जास्त कट ऑफ निहाय प्रवर्गनिहाय यादी जाहीर केली जाईल. परीक्षा जी आहे यामध्ये 200 गुणांसाठी घेतली जाईल. चौकीदार पदासाठी लेखी परीक्षा 200 गुणांसाठीची. मराठीसाठी एकूण 50 प्रश्न असतील. त्यामध्ये 50 गुण असतील. त्याच्यानंतर इंग्रजी आहे 50 गुण. सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 50 आणि बौद्धिक चाचणी 50 असे एकूण 200 गुणांसाठी 120 मिनिटांचा वेळ असेल आणि हा पेपर घेतला जाईल. परीक्षा शुल्क जे आहे अमागास वर्ग ₹1,000, मागासवर्गीयांसाठी, अनाथ, दिव्यांगांसाठी ₹900 10% सूट असेल. माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिकांना परीक्षा शुल्क हे आकारले जाणार नाहीये.
वर्ष शुल्क हे नॉन रिफंडेबल असेल. अर्ज करण्यासाठीची पद्धत, अर्ज प्रक्रिया सुरू झाली तर अर्ज कसा करायचा आहे, हे आपण जाणून घेऊयात. संपूर्ण जी यामध्ये जाहिरात जी आहे उपलब्ध आहे, ती चेक केली जाऊ शकते. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जाहिरात शेअर करणार आहे. गुणपद्धती संदर्भातली माहितीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. आता या ठिकाणी पाहू शकता ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी नोंदणी हा जो ऑप्शन आहे, ट्रिबल डेव्हलपमेंट कमिशनरेट अंतर्गत नोंदणी प्रक्रियेसाठी तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं संपूर्ण फॉर्म भरताना तुमची शैक्षणिक पात्रता, कोणत्या विभागासाठी अर्ज करताय, जागा, तुमचे जे यामध्ये कॅटेगरी आहे, प्रवर्ग, त्याचबरोबर विशेष प्रवर्ग असेल, अनाथ दिव्यांग असेल, प्रकल्पग्रस्त, ही सगळी माहिती भरून तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, एक स्वतंत्र व्हिडिओ अर्ज कसा करायचा आहे, या संदर्भात आपण घेणार आहोत. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये चौकीदार पदासाठी आदिवासी विकास विभाग भरती 2026 अंतर्गत चौकीदार गड्ड संवर्गाची ही पदभरती आहे. यामध्ये जी कामे असणार आहेत चौकीदार पदासाठीची, त्यामध्ये प्रमोशनचे चान्सेस किती असतील, पोस्टिंग कुठे मिळते, जॉब लोकेशन कुठे असतं, याची सगळी माहिती असणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्ही अर्ज करा. अर्ज करण्यासाठी भरपूर दिवस असणार आहेत. आज संध्याकाळी आपण महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे, यामध्ये चौकीदार पदासाठीची संपूर्ण माहिती टाकणार आहोत. महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.